चला मित्रांनो बघून घ्या, ही आपल्या खवासपूर गावामधील नागुजरे मळ्यातील कावड आहे आणि आपल्या ही खवासपूर गावातील जरे भक्त समजे आहेत बघा, जरे भक्तांची कावड आहे आणि ह्या देवळाच्या पाठीमागच ह्यांची रानं आहेत आणि ह्यांची प्रत्येक वर्षी इथं कावड येते इथं आणि प्रसाद असतो. जरा थोडीशी ह्यांची मुलाखत घेऊया आपण थोडीशी. बघा ही आपल्या खवासपूर गावातील जरे भक्त आहेत आणि ह्यांची पिढ्यानपिढ्यांची कावड आहे, बघून घ्या. आणि ह्यांची आपण थोडीशी मुलाखत घेऊया. हे बघा, ही आपलं सुभाष जरे, ही आपले अनेक मान्यवर आहेत बघा, ह्यांची थोडीशी मुलाखत घेऊया. बरं आपले केव्हापासून कावड चालू आहे? पिढ्यान चालू आहे. हां, पण इथं आपलं नियोजन कसं असतं? रात्री किती झाला तुम्ही? एकादशच्या दिवशी 12 वाजता एक धार पडते. हां, त्याच्यानंतर बारशे दिवशी दिवसभर जेवण आमचं भंडारा असतो. दिवसभर 7 वाजल्यापासून सकाळपासून आता पाठीमागे देवळा आहे चालू. हां, 5 वाजेपर्यंत जेवण असतं. हे बघा, ही आपले जे जजे बंधू आहेत बघा, सकाळी 9 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत चालू असतं. परत नागोदरी ग्रुप म्हणून करायचं. घरी गेल्यानंतर कावड सगळ्यांच्या दारात घरी नाचणार आणि वांगे भाकरीचं जेवण. हां, म्हणजे उद्या कावड सोडताना आपली वांग भाकरी असते. वांग भाकरी आणि हां, चांगली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. ही आपले महादेवाचे भक्त आहेत, जरी बंधू आहेत समजे. हा, नागुजरेमळा ग्रुप आहे, नागुजरेमळा ग्रुप आहे. आणि पाठीमाग महाप्रसाद आहे, तुम्हाला दाखवतो. महाप्रसाद आहे. हे बघा, सकाळी 8 वाजल्यापासून महाप्रसाद चालू आहे आणि संध्याकाळ साधारणपणे 6-7 वाजेपर्यंत प्रसाद चालू असतो बघा. ही आपल्या नागुजरेमळ्यातील जरे परिवारांचा प्रसाद आहे, नागुजरेमळा मंडळ. हे बघा, ही भक्त मंडळ आहेत आणि हे बघा, ही प्रसाद चालू आहे आणि देवळाच्या समोर आपण आता कावड बघितली, तिथं कावड आहे त्यांची. यांचा सकाळपासून प्रसाद चालू आहे बघा. आता साधारणपणे 4 वाजता आले तरी महाप्रसाद चालू आहे. हे बघा, ही पूर्ण नागुजरे मैत्री ग्रुप आहे. त्या साईडला बाबा पाणी सोय केलेली आहे, तिने जार आणलेले आहेत आणि हे बघा, जेवणाची पातेली बघून घ्या मालाची. सकाळपासून बरेच भाविक महाप्रसाद घेत आहेत. हे बघा, ही नागुजरेमधील ग्रुपची लोक आहेत आणि ही महादेवाच्या आसपासचा परिसर बघून घ्या. हे बघा, ह्या ठिकाणी कावडे आलेले आहेत आणि संध्याकाळ कावडी भरपूर जाणार आहेत. चला, ह्या काकूंची आपण मुलाखत घेऊया. काकू, केव्हापासून कावड चालू आहे? हां, हे बघा, ही मारुतीचं मंदिर आहे आणि हे बघा, ह्या ठिकाणी कावडे आलेले आहेत आणि संध्याकाळला भरपूर कावडे येतात बघा. हे बघा, ही आपल्यातील महादेवाची भक्त आहेत कांबळे आणि देवासाठी आता भरपूर भक्त थोड्या वेळात येणार आहेत. आता उन्हाचे भक्त कमी आलेले आहेत, त्यामुळं आता गर्दी कमी आहे आणि आज संध्याकाळ कावडी पूर्ण येणार आहे, त्यामुळं इथं गर्दी होणार आहे. हे बघा मित्रांनो, ही आपल्यातील नागुजरेमळ्यातील ही जानकारी व्यक्ती आहे ती, त्यांची आपण थोडीशी मुलाखत घेऊया. आपल्यातील कावड किती डोळ्यापासून आहे आपले महादेवाला? ते किती वर्ष झाले? किती वर्ष झाली आपली कावड इथे? चौथी पिढी आहे बघा. ही आपली कावड जी इथे ना महादेवापाशी, चौथी पिढी आज आहे. बर, तुम्हाला काय जुनी माहिती माहिती आहे का कावडीबद्दल किंवा काय किती पिढीचं कसं काय हे आपल्या कावडीचं कसं आहे सांगा जरा. जुनी माहिती काय
जुनी आपण कार्यक्रम ठेवतो काय काय पहिले हा? कावड केली हा नवसान कावड केलेली आहे नवसान कावडीला पावला हा पावला कावडून भंडारा केला हा भंडारा करून पहिला घ्यायचा करतो पोळ्याचा भंडारा करत होतो हा सगळे घरबार झटत होतं येत होतं जात होतं 3 समजा आपला हा. ग्रुप येतोय सहसा तीन दिवस आमच्या आपल्या इथं मुक्काम करून जात होती हा पुण्यात 5वी पीठ 4थी पीठ तिने भाऊ चौघे वायले राहिलं हा वायले राहिल्या तिने सगळे एक ग्रुप करून जे ते बेतानं एक जागी भंडारा करायला होता हा तिसरी पिढीला पहिले जरा जास्त झाली हा तिने सगळे वाहिले तिच्या पहिल्या प्रमाण भंडारा जास्त झाला हा आमच्या पिढीत जरा भंडारा जास्त झाल्यानंतर आम्ही काय केलं त्याच्यापेक्षा जरा वाढवलं हा आता आमच्या पिढीत अजून वाढ करत आहे वाढ करायचं हा. चालू बघा आहे. म्हणजे आता कावडीच्या भांड्याच्या आणखी वाढ होत आलेली आहे बघून घ्या आणि पाठीमागं तुम्ही बघा ही भांड्याला चालू आहे तिकडे जेवण चालू आहे सकाळपासून जेवण चालू आहे हो, सकाळचं चालू आहे. ग्रुप दाखवा हे कोण ते?
गोळाई मग चारची वाजवाय साखर द्या कुणाला
माझा बंद आहे ना पट्टी कशी खाली धरायचं रे धराय खाली जायचं याच्यावर होतली हे दुखतं आपण थंड थोडी पाणी निघतं अरे बाबरा नाही 100 तर
आहे काही सगळं.
नाही.
आता बघा आरती चालू आहे आरती चालू आहे आरती आता कावडी नाचवायला प्लॉट झालेला समजा आता आरती घ्यायची आरती झाल्यानंतर पुन्हा जेवण आहे वांग भाकरी हाय हाय पार्वती शिवशरण महादेव करता हरता वरता विघ्नाची पूर्वी पूर्वी प्रेम पाजयाची सर्वांगी सुंदर चंदुराची कंठे जळके माळ मुक्ता फळाची दे देव दे दर्शन मात्रे मान काम दे देव चंदनाची ओटी कुंकुम केशर संसारी अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी वारी वारी जन्म मरणाची वारी आणि पडलो आता संकटी वारी जय देवी जय महिषासुरमर्दिनी गुरुवरेश्वर वरदेदार संजीवनी विभवनी पाहता उदय से नाही चारी समोर करून बोले गाई साई वावाटा पडलो प्रवाही ते तू भक्ताला ही पावन सवलाई जय देवी जय महिषासुरमर्दिनी गुरुवरेश्वर वरदेदार संजीवनी प्रसन्नवदने प्रसन्नोनी निराशा अविद्यापासून जोडी खंबीर वाशा अंबे तुझा सोन्य फुलपूर विलाशा नरभंक लिंगाला बलपंकड येशा जय देवी जय महिषासुरमर्दिनी गुरुवरेश्वर वरदेदार संजीवनी लवलवते विक्राळ ब्रह्मांडे माळा ऐसे कंठ काळा त्रिनेत्री काळा लावण्य सुंदर मस्तकी बाळा हेतू निर्मळ वाये डोळा जय देव जय शिवशंकरा सारथी गोवाळू भावार्थी गोवाळू कर्पूरगौरा जय देव कर्पूर गोळा गोळा नेली शाळा आकांगी पार्वती सुनांच्या माळा विभूतीचे उधळण श्रीकंठ निळा ऐसा शंकर शोभे कुमार जाळा जय देव जय शिवशंकरा आरती गोवाळू कर्पूर गौरा जय देव सागर मंगल त्यामादी अवचित सापडले येतो असुरपण भाषण केले नीळकंठ नाम प्रसिद्ध झाले जय देव जय शिवशंकरा आरती गोवाळू तुझ कर्पूर गौरा जय देव व्याघ्रामर परिवर्तन सुंदर मनमारी पंचानन कोटी देवी वाचे उच्चारी प्रभुती काम दासांतरी जय देव जय शिवशंकरा आरती गोवाळू भावांनी गोवाळू तुझ कर्पूर गौरा जय देव तुझे 28 विठ्ठल उभा वामंगे रखमाई दिसते शोभा तुझे राजा वेटी ब्रह्मादेवा जनी वाये जय देव जय पांडुरंगा माई वल्लभराईच्या वल्लभ वारी जुळगा जय देव तुळशी माळा गळा ठेवून काठी कासे पितांबर कस्तुरा लाटी देव सुंदर केटी करुणा नमन देवराती जय देव जय पांडुरंगा माई वल्लभराईच्या वल्लभ वारी जुळगा जय देव धन्य प्रभाळा सुवर्णानी खडे वनमाळा गळा बाई रुक्माबाई राणी गोवाळी गोरा कृपासावळा जय देव जय पांडुरंगा रुक्माई वल्लभराईच्या वल्लभ वारी जुळगा जय देव गोवाळू आरच्या गुरुवंड्या येती चंद्रभागेमध्ये संध्या पताका वैष्णवनाथी पंढरीचा महिमा वर्णावाची जय देव जय पांडुरंगा रुक्माई वल्लभराईच्या वल्लभ वारी जुळगा जय देव आषाढी कार्तिकी भक्त येती चंद्रभागेमध्ये दर्शन करा मात्र होय मुक्ती केशवासी नामदेव भावी जय देव
पांडुरंगा माई वल्लभ आईच्या वल्लभ माई जुगला आरती गणराजा महाकेवल तेजा देवकी संत मानो वेदला माझा गणराजा प्रगट बुया बोले विश्व ब्रह्माची केले राम जनार्दनी आई मुसकी ठेवले आरती ज्ञानराजा महाकेवल तेजा देवकी संत मानो वेदला माझा गणराजा हे लोकले ज्ञान जगी तने कोणी अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी आर्य ज्ञान राजा महाकेवल वेदा सेवकी साधू संत मानो वेदाला माझा आर्य ज्ञान राजा गणकाचे ताट करी उद्या गोपिका नारी नारद कुंभर हो साम गायन करी आर्य ज्ञान राजा महाकेवल वेदा सेवकी साधू संत मानो वेदाला माझा आर्य ज्ञान राजा प्रगट बुया बोले विश्व ब्रह्माची केले राम जनार्दनी आई मस्तक ठेवले आर्य ज्ञान राजा महाकेवल वेदा सेवकी साधू संत मानो वेदाला माझा आर्य ज्ञान राजा आरती तुकारामा स्वामी सद्गुरु रामा सच्चिदानंद मूर्ती काय धाकले हामा आरती तुकारामा राघवे सागरात पाचान नाहीये कैसे तुक वाटे आभंगशीले आरती ज्ञानरामा स्वामी सद्गुरु रामा सच्चिदानंद मूर्ती काय दाखवे रामा आरती तुकारामा तुकीत तुलने से ब्रह्म तुकासी आले म्हणून रामेश्वरी करी मस्तक ठेविले आरती रामा स्वामी सद्गुरु रामा सच्चिदानंद मूर्ती काय दाखवे रामा आरती तुकारामा गाली लोटांगण आनंद देव माता पिता तमेव तमेव बंधु सखाती वेद विद्या द्रविण तमेव तमेव देव 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 कायेन वाचा मनसेन मया हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे हे बघा आता आरती झाली आता महाप्रसाद चालू आहे जेवण चालू आहे बघा जेवण लोक बसले हे बघा ही भाकरीचं जेवण चालू आहे भाकरी वांग्याचं कालवण आहे चुलीच्या भाकरी नाही खाली लगेच का करून कांदा वाटप चालू आता ताटात ही आमच्या खोतपूरचे वायरमॅन
इकडे नाही बंदी ए झालंय ना ए म्हणा गे मान चालू कर ए तुम्हाला की लावलाय लागा उरका लागा बाकी मनानं संपली मोरी मोर मोर ही महादेवाचं आज जेवण आहे बघा एकदम झणझणीत वांग्याची भाजी आणि भाकरी जेवणासाठी. गेल्या वर्षी कसं जेवण झालं लय भाजी देवाचा प्रसाद भाजी होत असतो नेहमी. पोचलो चला चालू करा चला. शिवपार्वती शिवहर महादेव. कांदा घेऊन आत एक दोन साखर साखर आणा. घेतो 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 सगळ्याच घेतो. समाधानचा चॅनल झाला पब्लिक समाधानचा चॅनल समाधानला एवढा बोलवून घेतलेला आहे म्हणलं समाधानचा चॅनल जरा ए गण्या तिकडे फिर चपाती चपाती तुम्हाला काय तो ना चपाती का भाकरी बाजरीची का ज्वारी मला वाकून कमर दुखायला लागली. ए भर तुला ना